नमस्कार. मीरा के बोल मध्ये आज तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आजचा विषय आहे शिक्षक दिन आणि माझी आता सवय तुम्हाला माहिती झाली आहे. मला सडनलीच सगळं सुचतं. त्यामुळे आजचं सुद्धा असं काहीतरी करायचं मला आज सकाळीच लक्षात आलं आणि मी पटकन माझ्या एका खूप चांगल्या जवळच्या मैत्रिणीला पकडलं आणि तिला आज आपण इथे इन्व्हाइट केलंय. आता तिला मी का इथे इन्व्हाइट केलंय हे तुम्हाला मी ती आल्यानंतर सांगते. तत्पूर्वी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक शिक्षकाला, ज्यांना मी ओळखते, ज्यांना मी ओळखत नाही, जे माझ्या बरोबर ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांना मी लहानपणापासून पाहिलेलं आहे, ज्यांनी मला मोठं केलेलं आहे, त्या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅपी टीचर्स डे अँड वी ऑल लव्ह यू टू ऑल माय टीचर्स हु आर विथ मी सिन्स माय नर्सरी to my graduation, to my PG, to my everything, and they're still there with me. We all love you, I love you, and जरी आपला त्यांच्याशी आता संपर्क तुटला असेल किंवा आपण त्यांच्याबरोबर इतक्या टचमध्ये नसू आता सध्या, तरीही आपल्या मनाच्या कोपऱ्यात ते नेहमीच आपल्या बरोबर असतात, नाही का? वी जस्ट कांट फॉरगेट व्हॉट टीचर्स डिड फॉर अस. सो जास्त वेळ न घालवता मी आज आपल्या गेस्टला इथे इन्व्हाइट करते आणि तुमच्याशी भेट घडवून देते. Hi, Shweta. How are you? Can you hear me? Can you hear me, Shweta? Yeah, hi. Hello. हाय हाय. सो श्रोतो हो, आज आपल्यासोबत आहे श्वेता शेट्टी दाभाडे आणि तिलाही असा प्रश्न पडलाय आणि आय एम शुअर की आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना हा प्रश्न पडलाय की सडनली मीरा के बोलवरती हे कोण आले. सो आज तिला मी इथे बोलवण्याचं कारण फक्त एकच आहे, कारण ती स्वतः एक शिक्षिका आहे. सो आजच्या या टीचर्स डे साठी मला त्या सर्व शिक्षकांची एक रिप्रेझेंटेटिव्ह हवी होती, जी आपल्यासोबत येऊन गप्पा मारेल, जेणेकरून टीचर्सची लाईफ काय असते, ते कसं सगळं मॅनेज करतात. दे आर व्हेरी मल्टीटास्किंग टॅलेंटेड पीपल. घरातलं बाहेरचं सगळं मॅनेज करून ते स्वतःला कसं ग्रूम करतात, मुलांबरोबर त्यांचं कसं नातं असतं, ते कसं बॉन्डिंग ठेवतात, हे सगळं जाणून घेण्यासाठी मला एक टीचर रिप्रेझेंटेटिव्हची गरज होती आणि म्हणून आय फाउंड यू अँड दॅट्स हाऊ यू आर ऑन द शो. वेलकम टू मीरा के बोल आणि थँक्यू सो मच फॉर एक्सेप्टिंग द इन्व्हाइट. आणि तू लगेच हो Thanks to म्हणालेली you नाहीये. for inviting me. Thanks to you for inviting me. माय प्लेजर, माय प्लेजर. आणि मी हे जरूर सांगू इच्छिते की इतर गेस्ट सारखं ही पटकन हो म्हणालेली नाहीये. हिला मला खूप बटरिंग करायला लागलंय आणि खूप जास्त कन्व्हिन्स करायला लागलंय की तू चल, तू ये, तू ये. आणि दॅट्स हाऊ शी केम, बिकॉज शी इज व्हेरी रिझर्व्ड कॅटेगरी. म्हणजे ती खूप माझ्या विरुद्ध आहे आणि तिचं असं होतं की होईल का, मी बोलेन का, वगैरे वगैरे वगैरे. आणि मी म्हटलं की नो, यू विल एन्जॉय द शो. सो दॅट्स हाऊ शी इज हिअर अँड थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग अ पार्ट ऑफ मीरा के बोल. My एक pleasure. छोटस इंट्रोडक्शन. श्वेता, माझा प्लॅटफॉर्म काही खूप जास्त मोठा नाहीये. एक छोटस फेसबुक पेज आहे आणि तिथे मी बरेचसे कार्यक्रम करत असते छोट्या स्केलवर आणि ऑफकोर्स त्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. आपले व्ह्युअर्स खूप असतात, ते फॉलो करतात मीरा के बोल अँड आय एम शुअर यू डू इट टू. सो Yes. माझा एकच हेतू असतो की इथे चांगल्या चांगल्या लोकांना इन्व्हाइट करून, वेगवेगळ्या करिअर्स मधल्या लोकांना इन्व्हाइट करून, त्यांना इंट्रोड्यूस करून आपल्या व्ह्युअर्सना चांगलं काहीतरी बघायला मिळावं आणि चांगलं काहीतरी ऐकायला मिळावं, हीच एक त्याच्या पाठची भावना असते. सो वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर. आणि भाषेचं काहीच बंधन नाहीये. तू इंग्लिश, हिंदी, मराठी कुठल्याही भाषेत बोलू शकते, कारण आपला प्रेक्षक वर्ग मिक्स असतो. त्यामुळे तिन्ही भाषांमध्ये कॉन्व्हर्सेशन मी आधीपासून ठेवलेलं आहे. सो यू फील फ्री टू टॉक इन एनी लँग्वेज दॅट यू आर कम्फर्टेबल इन. ओके. Thank you. सो श्वेताचं एक छोटस इंट्रोडक्शन असं द्यायचंय तर ती माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे सर्वात आधी आणि खूप जवळची आहे. आणि जसं मी आता म्हटलं की तिला मी आज इथे इन्व्हाइट केलंय कारण ती स्वतः एक शिक्षिका आहे. सो श्वेता, आम्हाला जरा तुझ्या तू करंटली काय करतेस ह्याबद्दल
ऐकायला आवडेल. तू शिक्षिका आहेस हे माहितीये, पण जरा त्यातलं अजून आम्हाला डिटेलमध्ये सांगशील का? करंटली मी लक्षधाम हायस्कूल किंवा बोलतो लक्षधाम प्लेमेट प्री स्कूल मध्ये टीचर आहे, म्युझिक टीचर आहे, फॅन्टॅस्टिक. जी गोरेगाव ईस्टला शाळा आहे आणि गेले 8 वर्ष मी तिथे शिकवते. ब्युटिफुल. आणि जेव्हा तू हे म्हणतेस की गेले 8 वर्ष मी तिथे शिकवते, तर मला इमिडिएटली सेकंड प्रश्न असा पडतो की तुझं खूप उत्तम शिक्षण झालेलं आहे आणि हे पर्सनली मला माहितीये. त्यामुळे आजच्या जनरेशनच्या एखाद्या आघाडीच्या मुलीला आपण टीचर व्हावं असं का वाटलं? म्हणजे तुझ्याकडे खूप ऑप्शन्स होते करिअरचे निवडायला, जिथे जेणेकरून पे स्केल पण चांगला मिळतो. हे मी मुद्दामून आवर्जून सांगते, कारण टीचर्सचा पे स्केल इतर करिअर्सच्या जॉब्सच्या पे स्केल पेक्षा खूप जास्त कमी आहे. ज्यांना माहिती नाही त्यांना मी हे सांगू इच्छिते. तरीही त्यांची मेहनत, त्यांचं जे एफर्ट्स असतात ते आपण खूप त्यांना ग्रँटेड धरलेलं असतं आणि आपण त्यांना थँक्यू सुद्धा म्हणत नाही. सो त्या निमित्ताने आणि त्याचसाठी आज एका शिक्षिकेला मी इथे इन्व्हाइट केलंय. सो प्रश्न माझा असा आहे श्वेता, की तुला ऐकू येत आहे? तुझा व्हिडिओ हो. पॉज झालाय डिअर. आता येतंय? कॅन यू हिअर मी? येस, आय कॅन. या. सो करिअरचे इतके ऑप्शन्स असताना तू टीचर होणंच का निवडलं, हे जरा सांगशील का आपल्या व्ह्युअर्सना? जसं मी आधी सांगितलं की मी म्युझिक टीचर आहे, सो मला गाण्याची खूप आवड आहे. शाळेत मला गाणं गायला मिळतं. लाईक नॉर्मल टीचर पेक्षा मी संगीताची टीचर आहे. म्हणजे मला शिक्षण नॉर्मल बुक्स नाही शिकवावे लागत. बुक्स मधून जे आपण नॉर्मली टीचर शिकवतात, मी गाणं शिकवते. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. ते मला करायला आवडतं. मला गाणं गायला मिळतं शाळेत. दॅट्स वाय लाईक चोजन दिस लाईन की मी म्युझिक टीचर व्हावं म्हणून मला असं वाटलं. मला खूप जणांनी सांगितलं की तू हे का नाही करत, तू ते का नाही करत, तू एवढं शिकली आहेस तर तू टीचरच का आहेस. पण माझी आवड आहे आणि मला असं वाटतं जॉब सॅटिस्फॅक्शन ज्याला बोलतात तो मला ह्याच्यात मिळतो. दॅट्स वाय आय एम अ टीचर. आणि तुला खरं सांगू का, त्या सर्व लोकांसाठी हे एक उदाहरण आहे की खूप जास्त शिकलीये म्हणजे काय, खूप जास्त शिकलीये तर आम्ही टीचर्स नाही होऊ शकत का? इनफॅक्ट या That's right. फील्डमध्ये खूप जास्त शिकलेली माणसांचीच गरज आहे. दॅट्स हाऊ युअर फ्युचर इज गोइंग टू गेट बिल्ड इट, राईट? सो थँक्यू. Absolutely. आणि सातत्याने 8 वर्ष सलग तू हे करते, तुला कधीच असं वाटलं नाही की आपण हे चेंज करावं? नाही, कारण खूप इंटरेस्टिंग आता शोज असतात शाळेत, असेंब्ली प्रोग्राम्स असो, म्हणजे आमचं पूर्ण वर्ष खूप मज्जेशीर असतो. शिकवण्याऐवजी सुद्धा मुलांना तयार करणं ह्याच्यामध्ये खूप मज्जा असते, मुलांबरोबर राहणं. म्हणून मला असं कधीही वाटलं नाही की मी आपला प्रोफेशन चेंज करू. हाऊ स्वीट ऑफ यू. आणि तुला सांगू का खरं की अशा वृत्तीमुळेच, या कमिटमेंट आणि पॅशनमुळेच आज आपल्याकडे टीचर्स आहेत. आणि त्यांनी जर असा विचार केला की आपण आपलं प्रोफेशन बदलावं, सो आपल्याला हा खूप मोठा लॉस आहे, कारण आपल्याकडे मग चांगली टीचर्सच राहणार नाही. सो थँक यू व्हेरी मच वन्स अगेन फ्रॉम एव्हरीबडी हु इज लिसनिंग टू अस, आणि टू एव्हरीबडी हु इज इन टू द टीचिंग प्रोफेशन. इट्स अ ग्रेट ग्रेट जॉब. मी स्वतः शाळेत नोकरी करते, पण मी टीचिंग फॅकल्टीमध्ये नाहीये. पण मी टीचर्सना रोज बघते, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्यांच्या मध्येच वावरत असते. त्यामुळे थँकफुली मला क्लासरूम मध्ये जावं लागत नाही. मी बाकीच्या गोष्टी करते. पण मी चढणघडण पाहिलंय टीचर्सचं खूप जवळून, आणि दॅट इज व्हॉट स्ट्रक मी टुडे टू गेट अ टीचर हिअर. कारण त्यांच्याकडे बोलायला खूप असतं अगं, आणि त्यांचं ऐकणारं कोण नसतं, आणि कुठेतरी त्यांचं मत मांडायला त्यांना एक प्लॅटफॉर्म हवा असतो. सो थँक्यू फॉर बिंग हिअर. माय प्लेजर. बरं, आता आपण सुरुवातीला, बरं का, मी तुला हे सांगते की नेहमीच एक कवितेने सुरू करतो. सो ह्या एपिसोडची सुरुवात सुद्धा मी शिक्षक नावाची एक कविता लिहिली आहे आपल्या सगळ्या शिक्षकांसाठी. आणि ही कविता मी आज इथे सादर करणार आहे त्या सर्व शिक्षकांसाठी जे आज शिकवतायत आणि ज्यांनी इतकी वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काम केलंय, ते आता रिटायर झालेत, किंवा तुझ्यासारख्या नवीन शिक्षकांना ज्यांना उमेद आणि मोटिवेशनची गरज आहे. हे माझ्याकडनं एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह टू ऑल दोज टीचर्स
who have been with me, who have guided me, who have molded me the way I am today. This is for you. शिक्षक. बचपन में माँ के बाद मेरी उंगली थामने वाला शिक्षक याद है मुझे. बचपन में माँ के बाद मेरी उंगली थामने वाला शिक्षक याद है मुझे. आंकड़ों को अक्सर उल्टा लिखता था मैं. मुस्कुराकर उन्हें सीधे लिखाने वाला शिक्षक याद है मुझे. आय एम शुअर की जेव्हा मी हे वाचते तुला एक्झाम्पल्स आठवत असतील, कारण मी इथे म्हटलंय की आंकड़ों को अक्सर उलटा लिखता था मैं. तो हे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो की आपण 5 ला उलट लिहितो, 3 ला उलट लिहितो, 8 ला अर्धवट लिहितो. सो आंकड़ों को अक्सर उल्टा लिखता था मैं. मुस्कुराकर उन्हें सीधे लिखाने वाला शिक्षक याद है मुझे. रो रो कर जब हाल बुरा होता मेरा, तब खूब हंसाने वाला शिक्षक याद है मुझे. बढ़ती उम्र के साथ बढ़ती हुई समस्याओं का हल देने वाला शिक्षक याद है मुझे. गलती करने पर डांट देने वाला और बख्शिश मिलने पर पीठ थपथपाने वाला शिक्षक याद है मुझे. जब कोई नहीं होता था मेरी बात सुनने को, तो मेरे पास आकर बैठने वाला शिक्षक याद है मुझे. माँ बाबूजी के साथ मेरे लिए हमेशा मेहनत करने वाला शिक्षक याद है मुझे. ही लाईन माझी खूप फेवरेट आहे, कारण मला असं वाटतं की नुसतेच शाळेत आणि कॉलेजेसमध्ये शिकवणारे शिक्षक नसतात. आपल्या घरात, आपल्या आसपास इतकी सारी लोक टीचर्स असतात. ते अननोईंगली आपले टीचर्स होऊन जातात. आपले पेरेंट्स, आपले काका काकू, मावशी, आपले सगळे जे घरातले मोठे असतात. वाय ओनली सिनियर्स, म्हणजे आपले सेम वयाची माणसं सुद्धा किंवा सिबलिंग्स म्हण, प्रत्येकाकडनं आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच शिकायला मिळतं. सो म्हणून मी असं म्हटलंय की माँ बाबूजी के साथ मेरे लिए हमेशा मेहनत करने वाला शिक्षक याद है मुझे. परीक्षा से इतना डरोगे तो जिंदगी में आगे कैसे बढ़ोगे, ये कहने वाला शिक्षक याद है मुझे. आज जब पूरी दुनिया संकट में है, तो आगे बढ़कर अपना काम उसी लगन से और मेहनत से करने वाला शिक्षक हमेशा याद रहेगा. हे स्पेशली आजच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे, जिथे सगळे ऑफिसेस बंद होते, जिथे सगळ्या कंपनीज बंद होत्या, एज्युकेशन वॉज द ओनली स्ट्रीम दॅट वॉज ऑन. आणि टीचर्समुळे ते पॉसिबल झालेलं आहे. आणि हे माझं ठाम मत आहे. शाळांचं त्यात काहीच क्रेडिट नाहीये. टीचर्स घेऊन गेलेत शाळा मुलांच्या घरात. It was the teachers who have struggled. It was the teachers who have come up live in front of the camera to get the children keep teaching, you know. So आज के इस परिस्थिति को देखकर और आगे बढ़कर जो काम शिक्षक कर रहे हैं वो हमेशा याद रहेगा. और याद रहेगी उसकी कही हुई हर एक बात, उसके संस्कार, उसके तौर तरीके और वो हर एक सीख जो उस शिक्षक ने मुझे दी. इस नासमझ को समझदार बनाने वाले उन सारे शिक्षकों को मेरा शत शत प्रणाम. आपका उल्टे आंकड़े लिखने वाला विद्यार्थी. So thank you once again to all the teachers. Thank you Shweta for being a teacher and not खूप giving up on the छान. profession. खूप Thanks. छान. So आता मला सांग की तू आता मगाशी म्हणालीस की तुला म्युझिकशी खूप आवड आहे, त्याच्याशी तुझा खूप जवळचा संबंध आहे आणि म्हणून तू शिक्षण हा क्षेत्र निवडलास. तर ह्याचा अर्थ मी कुठेतरी लिंक लावते की म्युझिक बद्दलही तुझं काहीतरी मत असेल, तुझं तिथे सुद्धा काहीतरी काम चाललेलं असेल, त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगशील का? हो, टीचिंगच्या ऐवजी मी थोडेफार मी सांगितलं छोटे शोज करते, जिथे मला गायला मिळतं, नवीन गाणी, जुनी गाणी. आणि मुळातच माझ्या घरात संगीताची खूप आवड आहे. माझे आजोबा हे गाणं गायचे. त्यांना मी लहानपणापासून बघायची की ते गाणं गातात, पेटी घेऊन, तबला घेऊन बसायचे. अक्षरशः आमच्या घरात एक मेहफिल जमायची. त्यानंतर माझे आई बाबा, त्यांना संगीताची भरपूर आवड आहे. माझ्या आईनी मला प्रोत्साहित केलं की मी पुढे संगीतात शिक्षण घेऊ, ज्याला आपण संगीत विशारद बोलतो. ते मी केलं आहे जस्ट बिकॉज ऑफ माय मॉम. बिकॉज शी पुश्ड मी, लिटरली शी पुश्ड मी. बिकॉज आपलं नेहमीचा अभ्यास, ग्रॅज्युएशन ह्या सगळ्या सोबत हे करणं खूप थोडं
थोडंफार कठीण असतं, बट माय मॉम सपोर्टेड मी फॉर दॅट. And today whatever I am, just because of her, and because of that degree also I got this job, music teacher, which is very important in today's day. If you don't have that Sangeet Visharad degree, you will not get a music teacher job. So that's what, yeah. So today whatever I am, yeah. मी श्वेता बोलताना मध्ये मी का हसत होते ह्याचं गुपित मी एपिसोडच्या शेवटी सांगणार आहे. माझ्याकडे खूप काही आहे सांगायला, ते मी नंतर सांगणार आहे. पण तत्पूर्वी श्वेता, तू म्हणालीस की तू एका म्युझिक बॅकग्राऊंड मधनं आहे आणि तुझं त्यातच सगळं चढणघडण झालंय आणि तू संगीत विशारद आहे, यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आय नो की त्याचा अभ्यास खूप जास्त कठीण असतो आणि बरेच लोक मग ते मध्ये सोडून देतात किंवा त्यांना ते जमत नाही, पण तू ते सातत्याने करत राहिलीस आणि केलंयस. आणि इफ आय एम नॉट रॉंग, तू आजही म्युझिक शिकतेस, एम आय राईट? हो. माझे गुरु पंडित रमाकांत तिरोडकर यांच्याकडे मी अजूनही म्युझिक शिकते. क्लासेस म्हणजे मी जाते, ते मला शिकवतात. क्लासिकलही शिकवतात, सुगम संगीतही शिकवतात, भावगीतेही शिकवतात. पण अजूनही मी शिकते. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. म्हणजे अंडरलाईन करण्याची गोष्ट इथे प्रेक्षक हो ही आहे की एक शिक्षिका असून सुद्धा आपलं जे पॅशन आहे, आपली जी हॉबी आहे, ती कशी जोपासता येते याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपली ही आजची गेस्ट आहे. ती शाळेत जाते सकाळी, शिकवते मुलांना, दिवसभर मुलांच्या दंग्यामध्ये असते. आणि मी हे का म्हणतेय, कारण मी स्वतः एका शाळेत आहे आणि मला माहितीये की 25-30 मुलांच्या क्लासरूम मध्ये दिवसभर असणं याचं काय मेंटली त्याच्यावरती काय स्ट्रेस येतो आणि काय होतं ऍट द एंड ऑफ द डे. सो आय नो इट व्हेरी वेल. आणि हे इतकं सगळं करून सुद्धा आपली आवड, संगीताची आवड तिने खूप जास्त पॉझेसिव्हली जोपासली आहे आणि त्यात कुठेही ती थांबलेली नाहीये, कारण तिची जर्नी मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिली आहे. सो वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू श्वेता. आणि तू आज जे काही मिळवलंयस त्याबद्दल सुद्धा मी कधीच तुला बोलले नाही, बिकॉज जनरली आपण आमची ती सवय आहे की आम्ही एकमेकींच्या कामांबद्दल जास्त कधी बोलत नाही, कारण बॅक ऑफ द माइंड आम्हाला तितकाच रिस्पेक्ट असतो प्रत्येक जण जे काही करत असतं त्याच्यासाठी. सो आज मला ही संधी मिळाली आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर डुईंग एव्हरीथिंग दॅट यू डन. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन ऑन एव्हरीथिंग दॅट यू अचीव अँड ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग दॅट यू वॉन्ट टू अचीव अहेड. ओके, व्हेरी क्विकली आपल्या बरोबर बरेच प्रेक्षक जुडले आहेत. आपण क्विकली त्यांना हाय म्हणूया. हाय शिवानी. राघवेंद्र देशपांडे आहेत आपल्याकडे आणि त्यांनी एक मेसेज दिलाय, तो मी क्विकली वाचते. शिक्षक प्रसिद्धी, माझं मराठी जरा इकडे तिकडे झालं तर प्लीज सांभाळून घ्या. शिक्षक प्रसिद्धीसाठी पराडूक असतात, त्यांना फार पुढे पुढे करायला आवडत नाही, कुणाकडून प्रशंसेची अपेक्षा न ठेवता आणि निंदेची पर्वा न करता आपलं काम करत राहणं हा खऱ्या प्रेक्षकाचा पिंड असतो. म्हणून तुमच्या मैत्रिणीने यायला कदाचित आडेवेडे घेतले असतील, असू शकेल. म्हणजे हाही मुद्दा थँक्यू राघवेंद्र सर, तुम्ही माझ्या लक्षात आणून दिलाय. सो जसं तुम्ही म्हणालात तसं हो, खरंच मॅक्सिमम ऑफ द टीचर्स आर इंट्रोवर्ट आणि त्यांना खूप जास्त ते ऍक्च्युली मुलांना पुश करत जातात, पण त्यांना पुश करायला सुद्धा आणखीन कोणीतरी लागतं. सो नंदकिशोर आहे आपला नेहमीचा गेस्ट. हाय नंदकिशोर. मीनाजी आहेत जे आमच्या सोसायटीमध्ये राहतात. आणि हाय मीनाजी, शी इज ऑल्सो अ रेग्युलर फॉलोअर ऑफ मीरा के बोल. आणि श्रीजा नंबिसन आहेत. हॅपी टू सी आवर म्युझिक टीचर लाईव्ह. प्राऊड ऑफ यू डिअर. हॅपी टीचर्स डे. सो शी इज समबडी हू नोज यू, एम आय राईट? श्रीजा. She's a teacher from my school, my colleague, my friend. Oh, lovely, wonderful. Yeah. Welcome, Shrija, to Mira Ke Bol, and I'm sure your teacher is rocking here. And please pass over this episode to how much ever people you can, because otherwise you won't find her anywhere live like this. बरं. सो गेटिंग बॅक टू द पॉइंट श्वेता, जसं मी मागे म्हणलं तसं माझ्या लेखी नुसते जे प्रोफेशनली टीचर्स असतात किंवा स्कूलमध्ये आणि कॉलेजमध्ये जे आपल्याला शिकवतात, नुसतेच ते टीचर्स नसून, ओके, वी हॅव सम मोर पीपल जॉईनिंग. नमिता पेडणेकर, हाय, कशी आहेस? शी इज ऑल्सो अ रेग्युलर फॉलोअर ऑफ मीरा के बोल. आणि रमनदीप कौर,
Hi, R. Koyal. So again, somebody who knows you. Asha Suvarna, येस. happy to see you. Shweta, love you. So Shweta, तुझे already fans आहेत आणि they are all joining here on Mira Ke Bol. So hi फॅन्स everybody. पेक्षा अधिक ते माझे फ्रेंड्स आहेत. Supriya is also here. She's saying, "Wow, वाव, congratulations." So hi Supriya, थँक and यू. thank you for being here on Mira Ke Bol, and thank you so much for all your love and support to my dear friend Shweta. थँक यू Okay, सो so मच. मगाशी मी म्हटलं तसं की टीचर्स बरोबर आपल्या घरातले सुद्धा जे आपले पालक असतात, आपल्याला जे गाईड करत असतात, आपले मोठे घरातले, ते सुद्धा कुठेतरी आपल्याकडे शिक्षकाचाच रोल प्रेझेंट करत असतात. सो शाळेमध्ये टीचर्स असतात आणि घरात आपले आई वडील असतात किंवा आपल्या घरातले मोठे जे कोणी असतात. सो हे डोक्यात ठेवून किंवा हे मनात ठेवून मी एक छोटीशी कविता सादर करते. त्या सर्व पेरेंट्सना जे आपल्या मुलांना खूप कष्ट घेऊन शिकवतात आणि खूप मोठं करतात आणि आय नो हाऊ इट फील्स टू सी युअर सिबलिंग ग्रोईंग अप अँड being here आणि इतकं चांगलं छान छान काम करताना आय एम शुअर युअर पेरेंट्स मस्ट बी सो प्राऊड ऑफ यू लाईक माइन आर. येस. सो एक छोटीशी कविता ह्या सर्व पालकांसाठी. विषय आहे बाबा, पण नुसतंच बाबा नाही, ह्यात आईलाही तुम्ही बघू शकता आणि ही कविता आहे प्रत्येक त्या आई वडिलांसाठी जे आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात आणि त्यांना खूप मोठं करण्यासाठी खूप स्वप्न बघतात. सो त्यांचं आणि त्यांच्या मुलांच्या नात्याबद्दल ही एक कविता आहे. मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला आवडली तर मला नक्कीच सांगा. मोहिनी कुर्लेकर इज हिअर आणि गीता रावत इज ऑल्सो हिअर अँड दे आर ऑल सेइंग हाय टू यू. सो लॉट्स ऑफ फॅन थँक Shweta, you already have. So फॅमिली. coming back to the poem, सायकल शिकवताना तू हँडल धरून ठेवलंस, मी कुठे पडू नये म्हणून तुझा प्रयत्न जागा ठेवलास. सायकल शिकवताना तू हँडल धरून ठेवलंस, मी कुठे पडू नये म्हणून तू तुझा प्रयत्न जागा ठेवलास. मला जरा वाटलं आता चालवेन, मला जरा वाटलं आता चालवेन आणि तुला मी म्हटलं बाबा सोड. हे एका सायकल शिकवतानाच्या लेसन बद्दल आहे. मला जरा वाटलं आता मी चालवेन आणि तुला मी म्हटलं बाबा आता सोड. मी जाते माझी माझी, तू पटकन सोडलं आणि मी खूप दूर गेले. बाबा तू मला सोड, मी जाते माझी माझी, तू पटकन सोडलं आणि मी खूप दूर गेले. त्या दिवसापासून आजपर्यंत तू कधीच मला धरलं नाहीस. त्या दिवसापासून आजपर्यंत तू कधीच मला धरलं नाहीस. कदाचित माझं सोड म्हणणं खूप लागलं जीवाला तुझ्या. कदाचित माझं सोड म्हणणं खूप लागलं जीवाला तुझ्या. धडपडत रडत स्वतःला सांभाळत इथवर आले. धडपडत रडत स्वतःला सांभाळत इथवर आले. तू होतास हजर प्रत्येक टप्प्यावर पण लांब. तू होतास हजर प्रत्येक टप्प्यावर पण लांब. सगळं एकटं करता करता आता एकटीच झाले असं वाटतं. सगळं एकटं करता करता आता एकटीच झाले असं वाटतं. तू परत येऊन धर ना रे माझ्या सायकलचं हँडल, असं तुला सांगावंसं वाटतं. तू परत येऊन धर ना रे माझ्या सायकलचं हँडल, असं तुला सांगावंसं वाटतं. सो ही एक छोटीशी कविता होती त्या मुला आणि बाबांच्या नात्यावरती. तुम्हाला आवडली असेल तर मला जरूर कळवा आणि थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू मी. मोहिनी कुर्लेकर इज सेइंग व्हेरी व्हेरी नाईस श्वेता. गीता रावत इज सेइंग थँक हाय यू. डिअर, गुड गोईंग. ओके श्वेता, सो कमिंग बॅक टू यू. आता मला सांग की तू मगाशी म्हणालीस की तुझ्या संगीताबद्दल तू जे काही आम्हाला इंट्रोडक्शन दिलं, इतकं सगळं सांगितल्यानंतर जर मी तुला आग्रह नाही केला तर मग काही त्याचा उपयोग नाही, नाही का? आता आपले इतके व्ह्युअर्स झालेत आणि ते सगळे तुला ऐकण्यासाठी आतुर झालेत, तर एक छोटस तुला जे आवडेल ते आमच्यासाठी गुणगुणशील का? का नाही, प्लीज गुणगुण. नक्की.
ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, हमरी उलझन सुलझाओ भगवन, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, तुम है हमका हो संभाली, तुम है हमरे रखवाली, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, चंदा में तुम है तो भर हो चांदनी, सूरज में उजाला तुम ही से, ये गगन है मगन, तुम है तो दी हो सितारे, भगवन ये जीवन तुम है न सवारोगे तो क्या कोई सवारे, ओ पालनहारे निर्गुण और न्यारे, तुम्हरे बिन हमरा कौन नहीं, तुम्हरे बिन हमरा कौन नाही. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि इथे जवळजवळ कमेंट्सचा पाऊस पडलाय. मी तुला सगळं वाचून दाखवते. मीनाजी म्हणतायत वाव, इट्स अ लवली व्हॉइस. योगेश गुडेकर म्हणतायत व्हेरी नाईस. सुप्रिया म्हणते की इट इज ऑलवेज अ डिलाइट टू लिसन टू यू. चेतन कुर्लेकर म्हणतायत की खूप छान, शाळेची आठवण नक्कीच झाली. नमिता म्हणतायत की मस्त. रोहिणी घोणे म्हणतायत की फीलिंग गुड टू सी यू श्वेता, माझा ऑक्सिजन लेवल वाढला. अरे बापरे, म्हणजे काकी प्लीज काळजी Yes. घ्या स्वतःची. मोहिनी कुर्लेकर व्हेरी व्हेरी नाईस श्वेता. सो वाव, म्हणजे यू ऑलरेडी हॅव फॅन फॉलोइंग या. गौरी पाई इज जस्ट I want to जॉईन्ड अँड शी इज thank. सेइंग सुपर श्वेता. Wow. I want to thank all of I them, told and you. I want to pray. Yeah, and I want you all to pray for my friend Rohini, and to all those people who are in trouble in this situation. Maybe this was a prayer for them and for all of us in this current How situation. sweet of you. How sweet of you. And I'm sure की तुझी प्रार्थना नक्कीच देवाकडे पोचली असणार. आणि ती इतकी इनिसेंटली तू ते गायलंय सगळं. सो आय एम शुअर की ही विल डेफिनेटली लिसन टू ऑल ऑफ दिस. आणि टेक इट फ्रॉम मी, एव्हरीथिंग विल बी स्मूथ. Thank you everybody for joining and being live here on Meera Ke Bol and listening to your singing superstar. So शाळेमध्ये बरंच फॅन फॉलोइंग आहे तुझं, आणि तुझं उगाच चाललेलं असतं की नाही नाही नाही, म्हणजे इतकं इतकं सगळं आहे आणि मग कशाला ना. So coming to the next part of the episode, मला तुला हे विचारायचं होतं नेहमीच ऍक्च्युली, की तुझं रिसेंटलीच लग्न झालंय. सो यू आर न्यूली मॅरिड लेडी, आय वुड से. सो तुझी ती जर्नी सुद्धा मी खूप जवळनं पाहिली आहे. सो आता मला सांग की शाळा, तिकडचं काय काम असतं हे डेफिनेटली मला माहिती आहे. सो ते प्रेशर, तो स्ट्रेस, तिकडचं सगळं कम्प्लीट करायचं, पुन्हा घरातलं सगळं बघायचं, आणि ह्यातून मग आपलं काहीतरी वेगळं म्हणून गाण्याचा छंद जोपासायचा. आणि तो नुसता जोपासायचा नाही तर त्याचं प्रॉपर शिक्षण घेऊन सगळं पद्धतशीरपणे तू करतेस. कसं जमतंय हे आणि कसं मॅनेज करतेस हे मी मुद्दामून तुला विचारते. कारण आता आपलं हे सगळं जे कोणी बघतंय किंवा जे कोणी बघतील, तुला जितकी लोक ओळखतात, मला जितकी लोक ओळखतात, मी असं नाही म्हणते की वी आर एक्झाम्पल्स फ्रॉम देम, पण जसं आपण इतरांकडनं काहीतरी घेतो
आपल्याकडनं किंवा तुझ्याकडनं कोणी जर चांगलं घेत असेल तर वाय नॉट. म्हणून आय वॉन्ट टू नो की तू कसं इतकं सगळं मॅनेज करतेस आणि आपल्या नवीन शिक्षक वर्गाला तू एक रिप्रेझेंट करतेस. सो त्यांना जरा सांग की हे सगळं कसं मॅनेज होतं आणि सगळं कसं करता येतं. This is all because of the support of my family, my in-laws, my husband, because without them it wouldn't have been possible. त्यांना गाण्याची खूप आवड आहे. माझ्या इन-लॉजना पण, माझ्या हसबंडला पण. सो ते मला नेहमीच सपोर्ट करत असतात, की "तू गाणं गा. आधी तू प्रॅक्टिस कर, आधी तू गाणं गा." आणि म्हणजे माझे जे हसबंड आहेत लाइक शब्द, ही प्लेज तबला. सो ही इज ऑल्सो इनटू दॅट फील्ड. माझ्या इन-लॉज कडे पण संगीताची आवड आहे. त्यामुळे इतकं टफ मला वाटत नाही बिकॉज ऑफ देअर सपोर्ट. शाळेत इव्हन आता ऑनलाईन सेशन्स चालू आहेत किंवा जे आता काळात आपल्याला ऑनलाईन शिकवावं लागतं, त्यामुळे त्यामध्ये पण मला काही असा प्रेशर इतका येत नाही, जस्ट बिकॉज घराचं काम करायचं असतं हे डोक्यात असतं. पण मला माहितीये कुठे ना कुठेतरी की माझे इन-लॉज आहेत, ते मला सपोर्ट करतात. कामात सुद्धा, गाण्यात सुद्धा आणि घरच्या कामात सुद्धाही. That's How what. So sweet, how sweet. family And I would say you are really blessed. Yeah, truly. बिकॉज फॅमिलीच्या सपोर्ट शिवाय आपण काहीच करू नाही शकत आणि आपण काहीच Exactly. होऊ नाही शकत लाईफमध्ये. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. खूप चांगलं तुझं लास्ट स्टेटमेंट खूप चांगलं अंडरलाईन करायचंय मला की फॅमिली नसेल तर काहीच होऊ शकत नाही आणि त्यांच्या सपोर्ट शिवाय आपण काहीच नसतो किंवा काहीच बनू शकत नाही. हाऊ ट्रुली सेड. तू Yes. मगाशी ऑनलाईनचा उल्लेख केलास. मला सांग की सडनली जेव्हा हा टर्नओव्हर आला आणि तुम्हाला असं कळवलं गेलं शिक्षकांना की तुम्हाला आता हे सगळं ऑनलाईन करायचंय, काय परिस्थिती होती नेमकी तुमच्या मनात आणि किती दडपण आलं होतं आणि इव्हेंच्युअली वेन यू ऑल वेंट लाईव्ह आणि जेव्हा तुम्ही मुलांना लाईव्ह सामोरं गेला तेव्हा कसं वाटलं? ऑब्व्हियसली इट इज व्हेरी डिफरंट फ्रॉम द फिजिकल पर्स्पेक्टिव्ह आणि आपण तिथे शाळेत जसं तुम्ही शिकवता ते खूप वेगळं असतं आणि ऑनलाईन इज व्हेरी डिफरंट. Yes. आणि त्याला खरं सांगायचं तर अख्ख्या शिक्षक वर्गाने इतकं छान अडॅप्ट केलंय इतक्या कमी वेळात. इट इज अ Okay. कमेंडेबल थिंग आणि इट इज हॅट्स ऑफ टू देम. कारण हे फक्त टीचर्सच करू शकल्या आणि त्याकरता आजचा एपिसोड आहे. ऍब्सोल्युटली टू से अ बिग थँक्यू टू ऑल द Yes. टीचर्स फॉर ऑल द एफर्ट्स दॅट दे हॅव टेकन एस्पेशली इन द लॉकडाऊन. यू ऑल हॅव डन अ ट्रेमेंडस कमेंडेबल जॉब. Thank you. मला तुझ्याकडून ऐकायचंय तुमचा अनुभव कसा होता. सिन्स यू हॅव युअर टीचर्स ऑल्सो ऑनलाईन, Yes. वुड यू प्लीज लव्ह टू शेअर. जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं गेलं तेव्हा पॅनिक अटॅक होता. कारण काहीच जास्ती कधी लॅपटॉप वापरला नाही, कधी काही पीपीटीज किंवा असं काही बनवलं नाही. कारण नॉर्मल आपण 1 to 1 शिकवायचो मुलांना. सगळं शिकावं लागलं. पण हळूहळू सगळ्यांच्या सपोर्टनी, जे आमचे शाळेतले कलिग्स आहेत, जे आमचे सुपिरियर्स आहेत, जे आमचे फ्रेंड्स आहेत, सगळ्यांच्या सपोर्टने आम्ही हळूहळू शिकलो. एकमेकांना विचारत ऑनलाईन सेशन सुरू झाले. थोडं वेगळं वाटलं स्टार्टिंगला, पण मुलांना बघून, त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून की टीचर समोर आहेत, खूप मस्त वाटलं. आणि नाव आय थिंक वी आर कम्फर्टेबल इन दॅट सिच्युएशन. लाईक आता मला हे कळलंय की टीचर्सना तुम्ही कुठच्या पण सिच्युएशन मध्ये घाला, ते त्याच्यातून पार पडतीलच. म्हणजे ते त्याच्यातून त्यांना काही गरज म्हणजे त्यांना दे आर सुपर टॅलेंटेड. त्यांना काही शिकवायची गरज नाहीये. ते स्वतःहून R&D करून शिकून त्याच्यातून आम्ही रोज काही ना काहीतरी क्रिएटिव्ह, इनोव्हेटिव्ह शोधून काढतो कोण ना कोणतरी आमच्या ग्रुपमधून. सो शिकायला खूप मिळतं. ह्यामुळे आम्ही खूप काही शिकलोय, जे आम्हाला इतक्या वर्षात आम्ही नाही शिकलोय. ऑनलाईन असो किंवा व्हर्च्युअल आपण बोलतो. आणि तुला खरं सांगू का, म्हणजे अगदीच आपल्यापेक्षा जे सिनियर टीचर्स आहेत, म्हणजे मिडल एज किंवा सिनियर, त्यांच्यासाठी खरं तर खूप मोठं चॅलेंज होतं. कारण त्यांनी कधीच कॅमेरा फेस केला नव्हता आणि त्यांचं अगदीच असं झालं होतं की कसं करायचं. आणि बरेचसे प्रश्न पालकांनी सुद्धा त्यांच्यावरती केले होते की कसं काय. पण आय वुड वॉन्ट टू से की हॅव पेशन्स. कारण आम्ही ऍज टीचर्स सुद्धा ते सगळं शिकून आलेले नसतात. तीही माणसं आहेत. ते सुद्धा हळूहळू शिकतात आणि एव्हरी डे दे हॅव बीन लर्निंग समथिंग न्यू
which they have never done. As she very rightly said, PPTs हे ते फिजिकल स्कूलमध्ये नाही एवढं करायला लागत, कारण तुमच्याकडे रेडी सिलेबस असतो पूर्ण वर्षाचा, लायब्ररीज असतात, बुक हँडी असतं, हार्ड कॉपी. इथे तुम्ही सडनली लॉकडाऊन मध्ये गेला, तुमच्याकडे तुमचं सगळं जे होतं ते शाळेत होतं, तुमच्या घरात काही नव्हतं. त्यामुळे सगळं शोधण्यापासून, गुगल अंकलला विचारून, एकमेकांना विचारून, सगळं करून, बेस पासून सुरू करून त्यांनी ही शाळा पळवली आहे, आय वुड रादर से. आणि इतक्या सुंदररित्या पळवली आहे, त्यांचा सगळा भार स्वतःच्या खांद्यावर घेऊन. सो वी आर प्राऊड ऑफ ऑल द टीचर्स अँड यू आर रिप्रेझेंटिंग देम टुडे. थँक्यू व्हेरी मच. हे माझा Thank मेसेज you. प्रत्येक टीचर पर्यंत पोहोचला पाहिजे की मीरा के बोल इज very, very thankful to all the teachers who have done a commendable job, especially in the lockdown. Otherwise, तर ते करतातच. Hats off. Thank you so much. Thank you for appreciating. जे कोण Always, करत नाही always, usually. always. आणि श्रोतहो, वी हॅव कम टू द एंड ऑफ द एपिसोड. आय एम शुअर की तुम्हाला हा खूप छान वाटला असेल आणि काहीतरी नवीन घेऊन येण्याचा माझा नेहमीच कल असतो. आणि मी नेहमीच तुम्हाला प्रॉमिस केलेलं असतं की मी नेक्स्ट टाइम येताना काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन येईन. तसंच मी आज माझ्या या छोट्याशा मैत्रिणीला आणलं. छोट्याशा मी ह्या करता म्हणते कारण ती माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं की काय सिक्रेट आहे, मी का हसत होते, कारण आम्ही दोघी बहिणी आहोत आणि वी आर कझिन्स, आम्ही मावशीच्या मुली आहोत. आणि आमचं इतकं हे मी मुद्दामून लास्टला रिव्हील केलं बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू लूज द चार्म. आणि अदरवाईज काय होतं ना, बहीण आहे म्हटल्यावरती खूप जास्त इझी होऊन जातं सगळं. सो आय डिडंट वॉन्ट टू हॅव द एपिसोड लाईक दॅट. सो वी आर सिस्टर्स. आणि जसं मी आता एपिसोडमध्ये म्हटलं की मी तिच्या जर्नीला साक्षी होते. सो फ्रॉम डे वन ऑफ हर लाईफ आय हॅव बीन सीइंग हर. सो प्राऊड ऑफ यू गर्ल. आणि थँक्यू. आमच्या लेवलवरती वेगळाच दंगा आणि सगळा चाललेला असतो. आमच्या फेसबुक, आता श्वेताचा फेसबुक, आय वुड वॉन्ट टू से की एव्हरीबडी हुज हिअर, she is on Facebook as well, named as Shweta Shetty Dabhade or Shweta Dabhade. Please follow her, make friends with her, and she is a little introvert, but आता तुम्ही मग म्हटलं किती गप्पा मारल्या तिने आपल्याशी, इंट्रोवर्ट म्हणून सुद्धा. सो तिला फक्त एक कधी कधी पुश बटनची गरज असते. अँड आय एम व्हेरी, आय वुड से रादर प्राऊड टू हॅव बीन द पुश बटन ऑफ हर लाईफ so many times in her Thank you. ways. So thank you very much, Shweta. आणि it has been a lovely journey with you as well as a sister. आणि आम्ही कधीच मावस बहिणी म्हणून वावरत नाही. इनफॅक्ट आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच भावंड, आम्ही एकाच घरातले आहोत. आणि आमच्या दोघींचं तर इतकं आहे की ती सी विंगला असते आणि मी बी विंगला असते. सो इतकं छान आहे ते सगळं. आणि तिची जर्नी ऍज अ टीचर, ऍज अ म्युझिशियन मी खूप जवळनं पाहिलेली आहे. आणि शी इज अ व्हेरी ऑनेस्ट कॅन्डिडेट इन व्हॉट एव्हर दॅट शी डज. खूप जीवाभावाने ती सगळं करत असते. आणि तो सगळा स्ट्रगलचा काळ, ते सगळं शिकण्याचा काळ मी स्वतः अनुभवलंय, कारण आम्ही दोघी एकत्र शिकायचो. जे आजोबांचा तिने उल्लेख केला ते माझेही आजोबा आहेत आणि आम्ही एकत्र बसायचो रियाजाला. सो ते सगळे दिवस Yes, पुन्हा yes. आठवले वेन यू वर टॉकिंग अबाउट इट. सो थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग ऑन द शो. आणि मगाशी तू म्हटलंस तसं माझ्या आईने मला खूप पुश केलं. सो मावशी, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू फॉर डुईंग एव्हरीथिंग दॅट यू हॅव डन फॉर हर. आणि तुझ्या बरोबर मी सतत तिच्या पाठी असते, हे कर हे कर हे कर. आणि म्हणून आज ती बोलली आहे बघ. सो थँक्यू श्वेता वन्स अगेन फॉर Thank you. I बीइंग want ऑन to मीरा thank के you. बोल. आणि Thank you. Because आणि सकाळी तू बोलत होतीस पण आय वॉज नॉट रेडी फॉर इट. बट नाव आय एम कॉन्फिडेंट. लाईक इथे आल्यावर आय वॉज कॉन्फिडेंट इनफ जस्ट बिकॉज ऑफ यू. So thank you so much for inviting me I told you you will and enjoy the always episode. supporting me in life. Yeah. माय प्लेजर डन. आणि Thank you. तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि असंच तुझं Thank you. टीचर असल्याचं काम सतत पुढे राहू देत. तुझ्यापासून इन्स्पिरेशन घेऊन आपल्या इतर मैत्रिणी सुद्धा टीचिंग क्षेत्राकडे वळू देत आणि सातत्याने ते करत राहू देत, खूप ऑनेस्ट एफर्ट घेऊन. कारण आजच्या काळात आपल्या जनरेशनला शिकवण्यासाठी तुझ्यासारख्या टॅलेंटेड आणि त्या कमिटमेंट असलेल्या माणसांची आपल्याला गरज आहे. चांगलं शिक्षण घेऊन या क्षेत्रात आलेल्या माणसांची गरज आहे.
सो आय एंड ऑन दिस नोट प्रेइंग टू गॉड दॅट अशा आपल्या नवीन गेस्ट सारख्या, नवीन यंग टॅलेंट सारख्या मुलींकडनं इन्स्पिरेशन घेऊन पुढे येणाऱ्या पिढींनी त्यांच्याकडनं काहीतरी शिकावं आणि टीचिंग क्षेत्राकडे एक चांगलं उपक्रम म्हणून बघावा, करिअर म्हणून नव्हे. तर ती सगळी माणसं त्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी त्या जॉबमध्ये असतात. सो प्लीज, इट इज अ विनंती टू एव्हरीबडी की तुम्ही ह्यांना लुक डाऊन करू नका, त्यांच्याबरोबर पेशंट राहा आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हा लॉकडाऊन काळ हाताळलेला आहे. वन्स वी आर, आय एम शुअर वी आर गोइंग टू बी बॅक इन द फिजिकल स्कूल व्हेरी सून. तुम्ही त्यांना पुन्हा बघणार लाईव्ह, यु नो, ऑन स्क्रीन जसं आपण बघतो तसं नाही, पण माणसात आलेले त्यांना पुन्हा बघणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच श्वेता, आणि थँक्यू फॉर बिंग ऑन मीरा के बोल, अँड ऑल द बेस्ट फॉर एव्हरीथिंग दॅट यू डू इन लाईफ. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. सी या. थँक्यू अँड आय विश यू द सेम. तुम्हाला Yeah. थँक्स. आणि तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हा नक्की मला कळवा. प्लीज कीप फॉलोइंग मीरा के बोल ऑन फेसबुक पेज नेम्ड ॲज मीरा के बोल, जिथे आता हा एपिसोड टेलिकास्ट होतोय. अदरवाइज यू कॅन फाइंड मी ऑन इंस्टाग्राम विथ मीरा के बोल अँड ऑन माय युट्यूब चॅनल मीरा के बोल, जिथे हा एपिसोडचं रेकॉर्डेड सेशन मी अपलोड करेन. प्लीज ते बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग मीरा के बोल.